आपल्या सोबत आहेत माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुखजी. सर, काटोलमध्ये जवळपास 75% ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असा दावा भाजपकडनं केला जातोय, काय सांगा? त्यांना त्यांना फक्त कोणत्या गावच्या जिंकल्या त्याची यादी त्यांच्याकडनं घ्या. नाहीतर मी तुम्हाला माझी यादी देतो की कोणत्या ग्रामपंचायत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. काटोल मतदारसंघामध्ये 85% ग्रामपंचायत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जिंकलेल्या आहेत. बाकी ज्या ग्रामपंचायत, फार कमी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. याची नोंद त्यांनी घ्यायला पाहिजे. चुकीचे आकडे देऊन त्यांनी दिशाभूल करू नये. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ग्रामपंचायतचे नाव द्या, नाही तर मी ग्रामपंचायतचे नाव देतो की कोणत्या कोणत्या ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्यात. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातसुद्धा 365 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या. त्या 365 पैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी 60% ग्रामपंचायत जिंकल्या आणि जवळजवळ 40% ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने त्यांची मित्रपक्षांनी जिंकलेल्या आहेत. याची नोंद भारतीय जनता पार्टीने घेतली पाहिजे. महाराष्ट्राचे सर्व वरिष्ठ नेते नागपूरमध्ये राहतात, नागपूर जिल्ह्यात राहतात आणि अशा पद्धतीनं त्यांचा या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्यांची जी पिछाडी होते त्याच्याबद्दल त्यांनी नोंद घ्यावी. आणि काटोलच्या बाबतीत 85% ग्रामपंचायत ह्या ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आलेल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की नागपूर जिल्ह्यामध्ये 250पेक्षा जास्त सरपंच आमचे निवडून आले याच्यात, आणि ते म्हणतात की नागपूर ग्रामीण भाजपने ॲफिडेव्हिट लिहून घेतले होते उमेदवार उभे करताना की तुम्ही आमचे भाजप समर्थित उमेदवार आहेत, ते ॲफिडेव्हिट दाखवत आहेत. ॲफिडेव्हिट त्यांनी 10 ॲफिडेव्हिट पण 15वी ॲफिडेव्हिट टाकले होत नाही. त्यांनी आम्ही तुम्हाला यादी देतो नागपूर जिल्ह्याची. 60% ज्या ग्रामपंचायत नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेने जिंकले त्याची आम्ही तुम्हाला यादी देतो. त्या तपासून पहा. महाराष्ट्राचा एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता जे निकाल लागले आज राज्यभरात, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार गटाचा दबदबा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. शरद पवार गटाला तुलनेनं कमी ग्रामपंचायत मिळालेला आहे. आणि त्यानंतर आता लोकसभा निवडणूक आहे. बारामतीतही अजितदादा गटाला मोठं यश मिळालेलं आहे. कसं आहे, आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील आणि पुढे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये चित्र तुम्हाला स्पष्ट दिसेल की कशा पद्धतीनं संपूर्ण जनता भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर नाराज आहे. शेतकरी नाराज आहे. त्यांच्या कापसाला भाव नाही आहे, त्यांच्या सोयाबीनला भाव नाही आहे, त्यांच्या धानाला भाव नाही, त्यांच्या संत्रा मोसंबीला भाव नाही. विदर्भ तिकडे बाकी ठिकाणी कांदा आहे, ऊस आहे, असे जे काही शेतमाल आहे त्या शेतमालाला भाव हे सरकार देत नाही. त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात युवक, मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते, विदर्भात येणार होते, ते उद्योग गुजरातला गेलेत, काही उद्योग दुसऱ्या राज्यात गेलेत. तरी आता जर आपण आकडे बघितले, म्हणजे आता जे सगळे माध्यमं जे आकडे चालतो त्यात भाजप 1 नंबरला, 2 नंबरला अजितदादा गट, 3 नंबरला शिंदे, मग हे तिन्ही पक्ष महायुतीतले पहिल्या नंबरला आहे. तुम्ही जर जे म्हणताय शेतकरी नाराज आहे, मग ग्रामीण भागाच्या या कौलमध्ये ही जी आकडेवारी जे देऊन राहिलेत हे भारतीय जनता पार्टी आपल्याला दिशाभूल करतायत. चुकी आकडेवारी देऊन राहिली. ओरिजिनल आकडेवारी घ्या. त्यांच्या जे पक्ष कार्यालय आहे त्यांचं मुंबईला, त्यांच्याकडनं यादी घ्या, त्यांच्याकडनं ग्रामपंचायतीचं नाव विचारा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी जो दावा करते आहे तो दावा लोकांची दिशाभूल करणार आहे. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरपंच हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. त्याची लागेल तर आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत यादी देतो. हे जे भाजपही दावा करते, माध्यमांवर, सगळ्या माध्यमांवर दाखवत आहे भाजप महायुतीला. भारतीय जनता पार्टीचा दावा 100% खोटा आहे. तो महाराष्ट्रातील दावासुद्धा खोटा आहे, तो विदर्भातील दावासुद्धा खोटा आहे. अशा पद्धतीनं खोटे दावे भारतीय जनता पार्टीने करू नये. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ग्रामपंचायतचे निवडून आले त्याची यादी द्यावी, नाही तर आम्ही तशी यादी देतो. विचारा त्यांना. गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची ही सगळी रणधुमाळी सुरू असताना मराठा आरक्षणाचा एक मोठा प्रश्न होता. आता भुजबळांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. महायुतीतले ते मंत्री आहे, ते म्हणतात की ओबीसीचं पडद्यामागून आरक्षण जे आहे ते मराठ्यांना दिलं जात आहे, त्यामुळे ओबीसी समाजाने करो या मरोची लढाई आता लढायला पाहिजे. भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी ऐकलं. एकच गोष्ट महत्त्वाची आहे की या सरकारने पहिल्यांदा 30 दिवस दिले होते. मराठा आरक्षणामध्ये आम्ही 30 दिवसात देऊ. त्याच्यानंतर 30चे 10 दिवस त्या जरांगे पाटलांनी वाढून दिले, 40 दिवस. आता एखादं सरकार जेव्हा 40 दिवसाचं आश्वासन देतं तर संपूर्ण अभ्यास करूनच
तुमचे मुख्यमंत्री जे शिंदे साहेब आहेत त्यांनी संपूर्ण अभ्यास केला असेल किंवा देवेंद्र फडणवीसने संपूर्ण अभ्यास केला असेल. या लोकांनी अभ्यास करूनच 40 दिवसाचं आश्वासन मराठा समाजाला दिलं होतं. माझा एकच प्रश्न आहे की त्यांनी शासनाने 40 दिवसाचं जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण का केलं नाही? नंबर एक. नंबर 2, आता अजून पुढे 24 डिसेंबरपर्यंत 24 जानेवारीपर्यंत त्यांनी परत वाढवून घेतलेली आहे. 24 जानेवारी आहे की अजून 8 दिवस कल्पना नाही मला, त्यामध्ये वाद आहे. पण जी काही अजून मुदतवाढ 2 महिन्याची अंदाजे दिलेली आहे त्याच्यात तरी त्यांनी त्यांचा प्रश्न निकाली काढायला पाहिजे. आणि हा प्रश्न निकाली काढताना कायमस्वरूपी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कोणी उद्या कोर्टात वगैरे गेलं तिथं कुठेही अडचण येऊ नये या दृष्टीनं राज्य शासनाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.